तुमचं मूल 6 वर्षाच्या आतलं आहे का? तर त्याची इम्युनिटी चांगली ठेवून त्याला सुदृढ, बुद्धिमान बनवणं हे एक चॅलेंजच आहे सध्याच्या पालकांसमोर. आता यात बरेच घटक असतात, जसं मुलांचा आहार, विहार, त्यांचं खेळणं, जीवनशैली आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी काही औषधं आपण त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये समाविष्ट करायला हवी, ज्यामुळे ती सुदृढ होतील. जसं आपण त्यांना रोज च्यवनप्राश, शतावरी, अश्वगंधा अशी औषधं देऊ शकतो. शिवाय पुष्य नक्षत्र हा एक विशिष्ट मुहूर्त आहे, ज्या दिवशी केलेलं दान किंवा दिलेलं औषध अनेक पटींनी फलदायी होतं अशी मान्यता आहे. म्हणून या दिवशी मुलांना आपण सुवर्णप्राशन देतो, ज्यामध्ये सुवर्णयुक्त काही महत्वाची औषधं असतात. सुवर्णप्राशनम ही येतात मेधाग्नी बलवर्धनम, आयुष्यम, मंगलम, पुण्यम, वृष्यम, वर्ण्यम, ग्रहापहम. म्हणजे नियमित आणि शास्त्रोक्त सुवर्णप्राशन दिलं तर मुलांची बुद्धी, अग्नी, बल हे वाढतंच, आयुष्य वाढतं असं सुद्धा आयुर्वेदात सांगितलंय. सध्या सुवर्णप्राशन फार प्रचलित झालंय, पण त्याच्या औषधीकरणाकडे मात्र फारसं लक्ष दिलं जात नाही. खरं तर हे ड्रॉप्स नसतात, तर हे अवलेह स्वरूपात असायला हवं, म्हणजे त्याचं चाटण घ्यायला हवं, थोडं घट्ट असायला हवं. योग्य प्रमाणात औषधी तूप असते याच्यामध्ये, ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखंड अशी औषधं असतात आणि मध आणि अगदी सूक्ष्म केलेलं शास्त्रोक्त शुद्ध सुवर्ण याच्यामध्ये असतं. यावेळी 21 ऑगस्टला गुरुवारी पुष्य नक्षत्र आलंय, म्हणजेच गुरुपुष्य. त्यानिमित्त 6 वर्षापर्यंतच्या सगळ्या मुलांसाठी अर्हम आयुर्वेद किंवा बोरा हॉस्पिटल इथं सुवर्णप्राशन मोफत कॅम्प आयोजित केलेला आहे. अधिकाधिक मुलं स्वस्थ व्हावीत हाच यामागचा उद्देश. तुमच्यापैकी अनेक जण मुलांना घेऊन दर महिन्यात पुष्य नक्षत्राला येतच असतात. त्यांनी आपले रिव्ह्यू किंवा फीडबॅक व्हिडिओ करून किंवा लिहून पाठवा. आपल्या परिचयातल्या, आपल्या मुलांच्या शाळेतल्या इतरांना सुद्धा या मोफत कॅम्पची माहिती द्या, म्हणजे या काळात सगळ्या मुलांचं आरोग्य चांगलं राहील. तर भेटूया 21 ऑगस्टला गुरुपुष्यच्या दिवशी सुवर्णप्राशन कॅम्पमध्ये.